सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन। आजच्या उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचं 8वं पुष्प आपण गुंफणार आहोत। या पुष्पाचे गुंफणाऱ्या प्रवचनकार या ठिकाणी उपस्थित आहेत महानंदाताई डाळिंबे। त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रतिमांचं तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रतिमांच्या जवळ दीपप्रज्वलन करावं। भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मी ब्रह्मा विष्णू आणि महेश येणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही। देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही। बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानते। मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही। मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचारकर्म करणार नाही। मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही। सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानते। मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन। मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन। मी भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन। मी सर्व प्राणीमात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन। मी माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानी असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करते व बौद्ध धर्माचा स्वीकार करते। तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे। माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते। मी इतपर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करते। जय जय भीम, जय भीम। आजच्या प्रवचनकार महानंदाताई डाळिंबे यांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावं। विनंती करते की त्यांनी विचारमंचावरती आपलं स्थान ग्रहण करावं। सर्वांनी दोन दाखवलेल्या महानंदाताई यांचं आपण आपल्या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रवचन ऐकलेलं आहे आणि अतिशय सुंदर सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला बुद्धांचं चरित्र जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत अतिशय सुंदररित्या सांगितलेलं आहे। आज
त्यांच्या 2 विषय आहेत या विषयामध्ये. पहिला विषय आहे 22 प्रतिज्ञाची आवश्यकता आणि दुसरा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना दिलेला संदेश. दोन्ही विषय आपल्या महिलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळं या दोन्ही विषयांकडे अतिशय एकाग्र होऊन आपण ते विषय लिहूनही घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर लक्षात देखील ठेवायचं आहे. तर आजच्या प्रवचनकार आपल्या महानंदताई लालू यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रवचन सुरुवात करा. विश्वकल्याणाचा मध्य मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध ज्या मामातेने समजेतो सरायचे आपल्या उद्राट वाढवला आणि जन्मास घातलं, त्याचबरोबर या उभ्या महाराष्ट्राला 2 छत्रपती बहाल केले अशी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईच आहे. पर स्त्री मातेचा मान मानणारा महाराष्ट्राचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या मामातेनं पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करून पांढऱ्या शुभ्र भूमीवर बसून 32 वर्ष राज्य चालवलं अशी महामाता अहिल्याबाई होळकर. तसेच स्त्री असून सुद्धा ज्यांनी छत्रपती होण्याचा बहुमान मिळवला आणि हातामध्ये तलवार घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तलवारीसाठी तळपली अशी महामाता ताराराणी भोसले. स्त्री शिक्षणाचे उद्धार करते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री शिक्षणाची देवता क्रांतीवती माता सावित्री, आरक्षणाचे जनक लोकराजे छत्रपती शाहू महाराज, जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालून घावं मज सांगून गेले भीमराव लोकशाहीर साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. आणि ज्या मामातेनं आपल्या जेव्हा की आपल्या पतीनं जो निर्णय घेतलाय परिव्रजा स्वीकारण्याचा, परिव्रजा धारण करण्याचा आणि त्यांना निसंकोचपणे अनुमती दिलेली अशी आपली जगाची माता माता यशोधरा. त्याचबरोबर ज्या मामातेने 14वे रत्न आपल्याला बहाल केलेला आहे, म्हणूनसाठी आज आपण एवढं वैभव या वैभवाचा उपभोग घेत आहोत अशी माता माता भीमाई. आणि त्यांचं निधन कशामुळे झाले? मातेश्वराच्या आजारामुळं. कारण 14 मुलं म्हणल्यानंतर किती त्रास होत असेल. आणि त्याचबरोबर ज्या मातेने आपली 4 मुलं मातीत गाडली, परंतु या कसलीही तक्रार आपल्या पतीकडे केली नाही. आणि आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान लिहिणारा, आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान लिहिलं आणि सगळ्यांना काय केलेलं आहे, न्यायबंधुता आणि समता स्वातंत्र्य इथे झाडे वेली पशु सगळ्यांना दिलेलं आहे. आणि अखंड विश्वाला त्यांनी काय दिलेलं आहे, संविधान दिलेलं आहे. आणि आपल्या या अखंड विश्वाला आंतरराष्ट्रीय लेवलचं संविधान लिहिणारा, घटनाकाळ बहाल केला अशी त्यागमूर्ती महामाता जगाची माता माता रमाई. त्याचबरोबर ज्या ज्या महामानवांनी आणि ज्या ज्या महामातांनी समाज हितासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला, त्या सर्व महामानवांना आणि महामातांना दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार, सूर्यपुत्र तथा यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांना सुद्धा पंचांकरणा. संस्थेच्या तृतीय अध्यक्षा, त्याचबरोबर आत्ताच्या त्या राष्ट्रीय संरक्षक आहेत त्या महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर. त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वायुवेगाने चाललेल्या बुद्ध धर्माच्या प्रसार आणि प्रसारास पंचांकरणा. आज दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून प्रबुद्ध प्रेरणा बुद्ध विहार उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर आणि माझं दुसरं प्रवचन आपल्याकडे आज आहे. दुसऱ्यांदा मला सुवर्ण संधी मिळालेली आपल्याबरोबर सुसंवाद साधण्याची. आणि आपण सगळ्याजणी इथं उपस्थित आहात. आपल्या आदरणीय लताताई दळवी मॅडम आहेत, अलकाताई गायकवाड मॅडम आहेत, त्याचबरोबर आमच्या संघमित्राताई बारसागळे, त्यांचं मी नामकरण केलं होतं मागे एकदा, आणि दळवी सर आहेत. त्याचबरोबर आपण सर्वजण आपल्या सर्वांना स्वाभिमानी आणि क्रांतिकारी जय भीम. माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या, नाही का. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सुरुवातीला काय केलेलं होतं, अस्पृश्यतेचे असंख्य चटके सोसलेले होते, नाही का. लहानपणापासून जेव्हा ते लहान होते त्यावेळेस त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं. ज्यावेळेस त्या शाळेमध्ये बाहेरचे पाहुणे आले
आणि पाहुणे आल्यानंतर त्यांनी त्या मुलांना प्रश्न विचारला की अशी कुठली वस्तू आहे की तिथपर्यंत तुमचा हात पोहोचू शकत नाही. कोणी कोणी काय काय सांगितलं असेल, काही मुलांनी सांगितलं असेल आभाळ एवढं उंच आहे की तिथपर्यंत माझा हात पोहोचू शकत नाही. कोण म्हटलं असेल हे छत एवढं उंच आहे की त्याला माझा हात पोहोचू शकत नाही. आणि तेवढ्या छोट्या भिवानं हात वरती केला आणि हात वरती केल्यानंतर त्या शिक्षकांनी पाहिलं, म्हटले की ते पैसे पडलेले, म्हटले की त्या भिवाला, ते बाहेर बसलेला मुलगा आहे त्याला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मग काय म्हटलं गेलं की भिवाला बोलू द्या. आणि तेव्हा शिक्षकांनी विचारलं अशी कुठली वस्तू आहे की तुझा हात त्या वस्तूपर्यंत पोहोचत नाही. तेव्हा काय केलेलं आहे, भिवाने सांगितलेलं आहे की गुरुजी तो माठ. काय म्हटलेलं आहे, गुरुजी तो माठ, मला किती जरी तहान लागली तरी पण त्या माठाला मी स्पर्श करू शकत नाही. केवढी मोठी दुःखद घटना आहे, केवढी मोठी वेदना आहे याच्यामध्ये. तहान लागली, घसा कोरडा पडला, पाण्याची इच्छा, तीव्र इच्छा आहे. आणि त्या दिवशी काय होतंय की त्या दिवशी शाळेचा शिपाई नाही तर अख्खा दिवस बाबासाहेबांना पाण्याविना तिथं शाळेमध्ये राहावं लागलेलं आहे, तडफडावं लागलेलं आहे. आणि हे सगळं बघत असताना किंवा जेव्हा ते बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टर झाल्यानंतर सुद्धा काय झालेलं आहे, ते कुठं गेलेले आहेत, बडोदा संस्थानामध्ये गेलेले आहेत. बाबासाहेब एवढं शिकून तिथं आलेले आहेत आणि तिथं नोकरीवर आहेत. आणि काय झालेलं आहे, तिथला जो कारकून आहे तो काय करतो, बाबासाहेबांना त्या फायली सुद्धा फेकून देत असतो. किंवा तिथं चहा वगैरे द्यायचं, फुटक्या ज्या कपाला कान नाही, पहिले कानाचे कप असायचे ना ते छोटे, तर ज्या कपाला कान नाही अशा कापामध्ये त्यांना चहा दिला जायचा. त्रास होतोय तुम्हाला मगापासून, मग आता थोडंसं वरती करा तो हात, थोडासा तिकडं जाऊन असा व्यायाम करा जरासा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. मगापासून त्यांना त्रास होऊ लागला. तर म्हणजे हे सगळं आपण जेव्हा बघतो किंवा त्यांना त्यांच्या गावाला जायचं होतं त्यावेळेस काय झालेलं आहे, ही लहान लहान मुलं गाडीमध्ये बसवली, बैलगाडीमध्ये बसवलेली आहेत. आणि ते बैलगाडी, तो जो बैलगाडीवाला मालक जो आहे तो गाडी चालवतोय, काही अंतर पुढं गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं ही मुलं अस्पृश्य आहेत. आणि त्या बैलगाडीवाला काय करतो, त्या गाडीतून उडी मारतो आणि ते तशीच ती गाडी सोडून देतो. त्या गाडीमध्ये लहान लहान मुलं आहेत आणि ते जर बैलांनी ते जर पळाले असते, ती जर गाडी वाकडी तिकडे झाली असती, हे झाली असती, ती गाडी अशी पलटी झाली असती तर ह्या मुलांचं काय झालं असतं, हा सगळा विचार आपण करण्याजोगा आहे. आणि मग हे सगळ्या की अस्पृश्यतेचे असंख्य चटके सोसत असताना किंवा ती आपल्या देशातली जी परिस्थिती बघितली की कसं आहे हे मनुवादाचं, कसे आपले लोक कसे जीवन जगतात. बाबासाहेबांना एवढं वाटलं की मी एवढा शिकलेला आहे, मी एवढ्या उच्च पदावर आहे आणि तरी पण माझे जर हे हाल असतील तर माझ्या देशातल्या, माझ्या समाजातल्या शेवटच्या माणसाचे काय हाल असतील, नाही का. आणि हे सगळं बघत असताना बाबासाहेबांनी, जरी मी हे बॅरिस्टर झाल्यानंतर जर सांगितलं तरी 13 ऑक्टोबर सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं बाबासाहेबांनी, 13 ऑक्टोबर 1935ला येवले मुक्कामी काय केलेली आहे, धर्मांतराची घोषणा केलेली आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी काय केलेलं दिसून येतं, 1935 ते 56 पर्यंत म्हणजे 21 वर्ष बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यावेळेस काय झालं की जेव्हा लोकांना कळलं की बाबासाहेब हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करतायत, म्हणूनसाठी काही मुस्लिम म्हणजे हैदराबादचा निजाम वगैरे त्यांच्याकडे आलेला आहे, त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले आहेत बाबासाहेबांना की मी एवढ्या 4 कोटी माणसं 4 कोटी रुपये देतो, परंतु तुम्ही काय करा, आमचा धर्म स्वीकारा, आमच्या धर्मामध्ये या तुम्ही. ख्रिश्चन लोक आले, ते बाबासाहेबांना म्हणाले की तुम्हाला एवढे हे करतो, तुमच्या समाजासाठी आम्ही अशा अशा सेवा सुविधा उपलब्ध करून देतो, पण तुम्ही आमच्या धर्मामध्ये. शीख समाजाचे लोक आले, तुमच्या लोकांसाठी आम्ही ह्या सेवा सुविधा करतो, जमीन देतो, काही राहण्यासाठी घरदारं देतो. प्रत्येक धर्माच्या लोकांनी काय केलेलं आहे, बाबासाहेबांकडे आलेले आहेत आणि बाबासाहेबांना त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी विनंती केलेली आहे. सगळ्या लोकांनी सांगितलं की आम्ही हे देतो ते देतो, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, थोडक्यात लालच, लोभ, नाही का. हे घेतल्यानंतर तरी ते आपल्या धर्मातील काय, बाबासाहेब विद्वान होते, पंडित होते, युगंधर होते, ज्ञानपिपास होते, आपल्या सगळ्यांना माहिती तसं त्यांनाही माहीत होतं. आणि म्हणूनसाठी त्यांनी काय केलं की बाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावं आणि म्हणूनसाठी ते बाबासाहेबांना विनंती करत होते. पण बुद्ध धर्माचं असं नव्हतं, बुद्ध धर्मामध्ये या म्हणून त्यांना कोणी विनंती करत नव्हतं. थोडंसं मी वाचलं त्याच्यामध्ये मला ते हे पण कळालेलं आहे की दुसऱ्या देशातल्या माणसांनी त्यांना बोललेलं आहे, परंतु असं मला तरी अजून ते स्पष्ट वाटत नाही. पण धम्मामध्ये असं नाही की आमचा तुम्ही बुद्ध धम्म स्वीकारा आणि तुम्हाला एवढं एवढं देऊ करतो, असं कुठं ऐकूयात एवढं हे नाही आहे. यात आहे जय भीम. आणि मग काय झालेलं आहे
हां, मग काय म्हटलेलं आहे की एवढं सगळं बघत असताना मग त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या धर्माचे धम्मगुरू वगैरे जे कोणी असतील ते बाबासाहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही आमच्या धर्मामध्ये या असं त्यांना विनंती केलेली आहे. तरी पण बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, नाकारलेलं आहे. मग बाबासाहेबांनी बुद्ध धम्मच का घेतला? बाबासाहेबांनी बुद्ध धर्मच का घेतला? जर हिंदू धर्म जे मुसलमान धर्म आहे, त्या मुसलमान धर्मामध्ये पण 2 पंथ आहेत, शिया आणि सुन्नी, हे 2 पंथ मुस्लिम धर्मामध्ये. तर त्याच्यामध्ये अजून पोट जाती आहेत, कसाब आहे, खाटीक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अजून त्याच्यामध्ये जाती येतात. ख्रिश्चन धर्मामध्ये पण आहे, काय ते कॅथलिक, अजून काय प्रोटेस्टंट काहीतरी तो येतो. म्हणजे त्याच्यात पण म्हणजे की जाती, त्याच्यामध्ये जाती संपत नाहीत. आणि म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केलं की हा बुद्ध धम्म जो घेतलेला आहे, हा बुद्ध धम्म असा आहे जसं की समुद्राला बघा. आता माझ्याकडे, मी सोलापूर जिल्ह्यातून आहे, आमच्याकडे चंद्रभागा वगैरे आहे. आता मी इथं मंगळवारपेठेत राहते, तर मुळा मोठाच आहे. मग ज्या नद्या आहेत त्या नद्या समुद्राला जाऊन काय होतात, मिळतात. आणि त्या नद्या समुद्राला मिळाल्यानंतर त्याचं पाणी जे आहे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळतं. आणि ते जर समुद्रातलं पाणी आपण ओंजळभर जर ते पाणी घेतलं तर आपल्याला कळणार नाही हे भीमा नदीचं आहे, काय भामा नदीचं आहे, का सीमेचं आहे, का मुळाचं आहे, का मुठाचं आहे, असं काही कळणार नाही. आणि म्हणूनसाठी कारण की कसं आहे की याच्यामध्ये जात नाही, बुद्ध धर्मामध्ये की जात चिटकत नाही, जात तिथं संपुष्टात येते. आणि म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला दिसून येतो. आता ज्यावेळेस बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेस काय केलेलं आहे, त्यांनी त्रिरत्नांना अनुसरलेलं आहे. म्हणजे बुद्धम नमामि, धम्मम नमामि आणि संघम नमामि. म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो, मी धम्माला अनुसरतो, मी संघाला अनुसरतो. आणि मग नंतर काय केलेलं आहे, त्यांनी अनुसरलेलं आहे. पण आपण काय करायचं, ते त्रिरत्न आहेत, ह्या रत्नासारखं चौथं रत्न असं नाही म्हणून आपण हे करतो. परंतु ज्या महामानवाने काय केलेलं आहे, आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. संविधानाच्या माध्यमातून न्याय, बंधुता, समता, स्वतंत्र आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणूनसाठी त्या महामानवाला आपण काय करायचंय, अनुसरायचंय. त्यानंतर काय केलेलं आहे, त्यांनी पंचशील दिलेलं आहे. आणि पंचशील फक्त सांगायचं नाही, दुसऱ्यांना सांगणं खूप सोपं असतं. शिलाचं, पंचशिलाचं काय करायचं, आचरण करायचं आपल्याला. आणि जेव्हा आपण पंचशिलाचं आचरण करतो त्यावेळेस आपलं जीवन आपण सुखकर व्यतीत करत असतो. मग पंचशील काय म्हणते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण सगळेजण दर रविवारी ग्रहण करतोय, त्याचा अर्थ आपण सांगतोय, आमच्यासारखे येतात, बोलतात, आपण सगळेजण ऐकतात. म्हणून जे काही आहे हा धम्म जो आहे तो धम्म आमच्यासारख्याने सांगण्यासाठी नाही किंवा आपल्यासारख्याने सगळ्यांनी ऐकण्यासाठी नाही, तर धम्म हा आचरणात आणण्यासाठी आहे. भरपूर गाथापाठ आहेत, भरपूर बोलता येते, खूप चांगलं वक्तृत्व आहे, पण आचरण नसेल तर फायदा काय? म्हणूनसाठी धम्म हा कशासाठी आहे, तर धम्म हा आचरणासाठी आहे आणि धम्माचं आचरण करणं गरजेचं आहे. मग बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्याबरोबर. मग 22 प्रतिज्ञा देण्याचं कारण काय असेल, का दिल्या, तर आपला जो समाज आहे काय झालेलं होतं, पिढ्यानपिढ्या बिंबवलं गेलं होतं. आज काय करे, आज सगळ्याजणी त्या वडाला गेलेल्या आहे. मी आता जात होते तिकडं 7 नंबर गल्लीमध्ये आणि त्या बायका नटून खटून त्या नाकात नथी वगैरे, त्या पैठणी कसल्या त्या साड्या, बॉर्डरच्या साड्या, रंगीत साड्या घालून आणि त्या असं ते काय ते ताटं वगैरे घेऊन त्या बायका अशा चालतात. आणि मी गुंडी त्यांच्याकडून, कारण बाई पांढरं साडी घातलेली गुंडी बाई आडवी आली. त्यांना काय वाटलं असं, बाई ही बाई बरी आडवी आली आम्हाला. अंधश्रद्धा आहे त्या सगळ्या मनामधल्या. आणि मला हसायला आलं. त्या तिघी जणी मग गुपचूप अशी शांत पलीकडून जायला लागल्या. मला कळालं ते, मी आपली माझ्या रस्त्याने मी गेले, मला उशीर होत होता. म्हणजे असं एक अंधश्रद्धा, आपलं जे चांगलं शुभ होतं, जे मंगल होतं ते त्यांनी काय केलं, अशुभ म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. सगळ्या जे काही वड्याची पूजा वगैरे करतात ते आपल्याकडे, मी त्या दिवशी सुजाताच्या खिरीचं सांगितलेलं आहे, तेच आहे ते. पण त्यांनी ते वेगळ्या ह्याच्यातून आपल्यावर ते लादलेलं आहे, बिंबवलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काहीतरी आहे बघा त्यांचं, ते सती सावित्रीचं काय, तेच आहे का हे? मग तेच आहे. त्याच्यामध्ये पण ते पट्टाचाराचं बघा, पट्टाचारा ती बाळंतीण झालेली असते आणि दुसऱ्या वेळेस ती पट्टाचारा एका व्यापाऱ्याची मुलगी आहे आणि धनिकाची मुलगी आहे ती, आणि तिच्याच वडिलांकडे काम करणाऱ्या एका मुलावर तिचं प्रेम जडतं आणि तिचं लग्न जमवलेलं असताना पट्टाचारा मागच्या दाराने निघून जाते. आणि मग ते लांब कुठेतरी
जंगलात म्हणा दुसऱ्या गावात म्हणा ते तिथं राहायला जातात दोघेजण. आणि मग तिथं काही दिवस झाल्यानंतर काय होतं, तिला मूल होणार असतं. आणि जेव्हा ते बाळणपणाचा काळ जवळ येतो त्यावेळेस मग तिच्या नवऱ्याकडे ती इच्छा व्यक्त करते की आता मला असं वाटतं की माझ्या आईवडिलांच्या घरी जावं. आणि मग ते निघालेले आहे दोघंजण. संध्याकाळी असं संध्याकाळी 4-5 वाजले असतील कदाचित. आणि त्यावेळेस सगळे प्रकारचे काळे घोर ढग साठलेले ते जमा झालेले, अंधार पडलेला आहे. आणि एका जोरात सोसाट्याचा वारा येतो आणि खूप असा जोरात धो पाऊस पडायला लागतो. आणि त्याच वेळेस तिला काय होतं, प्रसव वेदना सुरू होतात. आणि मग नंतर तिथंच तिचं काय होतं, तिला बाळ होतंय. आणि मग तिथं ते आपला आडोसा करून तात्पुरतं ते राहतात. आणि नंतर परत पुन्हा राहायला लागतात ते लोक तिथं. आणि मग परत दुसऱ्यांदा ती आई होणार असती. आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा ते बाळणपणाची वेळ जवळ आली, ते दिवस जवळ आले की पुन्हा ती नवऱ्याकडे इच्छा व्यक्त करते की नाही आता मला असं वाटतंय की माझ्या आईवडिलांकडे जावं. आणि पुन्हा मग ते चालत आहे, ते बाळ घेतलेलं आहे, ही गरोदर आहे, एवढं मोठं पोट आलेलं आहे तिचं, आजूद्यावर आलेली ती गरोदर बाई. आणि तिचा नवरा ते चालता चालता पुन्हा मागच्या वेळेसारखं काळं भोर आभाळ आहे काय की दाटून येतं. आणि असं खूप जोरात असं सोसाट्याचा वारा येतो. पुन्हा धो पाऊस पडतो. आणि मग काय होतं, पुन्हा तिला प्रसव वेदना तिथं दुसऱ्या वेळेस पण व्हायला लागतात. आणि तिथं पुन्हा ती बाळंतीण झालेले, दुसऱ्या बाळाला जन्म दिलेला आहे तिनं. मग आता काय करायचं, ह्या बाळाला झालेलं बाळ, ही बाळंतीण, आता ह्यांना काहीतरी पाहिजे ना संरक्षण. आणि म्हणून साठी तुझा नवरा म्हणतो तू इथं थांब, मी काहीतरी आपल्याला आडोसा करतो. म्हणून तो काही थोडंसं तिथून थोडंसं दूर जातो. आणि तिथं गेल्यानंतर तो काय लाकूड फाटा तोडायला लागतो. तिथं त्याला सर्पदंश होतो आणि तिथं तो मृत्युमुखी पडतो. पुन्हा ही सत्यनारायणची कथा त्याच्यामध्ये घुसवली गेली. खऱ्या अर्थानं या आपल्या घडलेल्या घटना, कारण बुद्धाची जन्मभूमी आहे. बुद्धाची जन्मभूमी असल्यामुळं तिथं तुम्ही काही जे कराल, उत्खनन कराल, खोदाल, काय कराल, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला बुद्धाचेच अवशेष सापडणार आहेत. दुसरं काही सापडणार नाही. यांनी आपलं जे होतं ते त्याच्यामध्ये लादलेलं आहे आणि ते वेगळ्या पद्धतीनं तुमच्या बिंबवले. आणि ते लोक आपल्याकडचे आपल्या लोकांना काही कळना झाले, ते चाललेच आपलं वट सावित्रीला. आणि असं काय असतं का की असं केल्यामुळं काय होणार आहे वगैरे, कशाला एकाच जन्मामध्ये एवढा त्रास. ते दुसरं 7 जन्म कुणी सांगितले आपल्याला? तथागतांनी अनित्यवाद सांगितलेला आहे, अनात्मवाद सांगितलेला आहे. आणि आत्मा तथागतांनी या बुद्ध धर्मामध्ये आत्म्याला स्थान नाही. म्हणून ज्या आपल्या मैत्रिणी विहारात आल्या नसतील, ज्या कुठं तिकडं जाणाऱ्या असतील, त्यांना समजावून सांगायचं काम आपल्या सर्वांचं आहे. की जे मागाशी म्हटलं तर याच्यामध्ये असं आहे की बौद्ध धर्म स्वीकारावा यासाठी इटालियन भिक्षू, त्यांचं नाव लोकनाथ, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येऊन भेटले व बौद्ध धर्मात या अशी विनंती केली. पण आता मला ते पुस्तक लिहिलं आहे कुणी, कसं, त्याच्यावर मला थोडासा हे आहे. म्हणून कुठल्या माणसाचं कसं पोहोचवायचं हा पण मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा असं विचारलं गेलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला काय केलेलं आहे, धम्मदीक्षा घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. 5 ते 6 लाख अनुयायांबरोबर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. मग हे सगळं आपण बघत असताना त्याच वेळेस बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, मला वाटतं त्यावेळेस असं ज्या काही निवडणुका झाल्या, आता काल परवा निवडणुका झाल्या, तर त्यावेळेस पण निवडणुका येणार होत्या लोकसभेच्या. कधी येणार होत्या? म्हणजे 2-3 महिन्यानंतर ते येणार होत्या. मग बाबासाहेबांना काही लोक जे आहेत बाबासाहेबांबरोबर कामं करणारी, त्यांनी सांगितलं की तुम्ही बुद्ध धर्म स्वीकारू नका किंवा आत्ताच तुम्ही जे धर्मांतर करू नका. का? तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्ही उभा राहणार आणि मग तुम्हाला, कारण आपल्याकडे बुद्ध धर्म नाहीच आहे, म्हणजे मग तुम्ही जर हा धर्म स्वीकारला तर त्या धर्माचे लोक मतदान करतील, तो धर्म स्वीकारला तर ते लोक मतदान करतील. जे काय असं प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या बुद्धीनं ते हे करत असतात. तसं बाबासाहेबांना सांगितलं गेलं तरी पण बाबासाहेबांनी ऐकलं नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा बाबासाहेबांनी काय केलं, बुद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यानंतर मला असं वाटतं 1-1.5 महिन्यामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. आणि मग बाबासाहेबांना ते सांगा, नाही तुम्ही तुमचं हे आहे ना धर्मांतराचा कार्यक्रम थोडंसं 2-4 महिने पुढे टाकला, झालं असतं का? नसतं झालं, आपल्याला धर्म मिळाला नसता. मग आपले जे लोक आहेत ना, जे आता वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पदावर आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, अजून IAS अधिकारी आहेत, मग हे कुठं असते? कुठल्या तरी मंदिराजवळ असते, नाही का, कुणाच्या तरी शेतामध्ये काम करणारे असते. हे सगळं घडलं असतं.
पण त्याला पण आपण म्हणतो काय प्रत्युत्तर समुत्पाद, नाही का? म्हणजे कारण हे असं हे केलं तर असं होईल. तर ते तसं झालेलं नाही आहे. बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे आणि त्यावेळेस कोणाकडून त्यांनी हे केलेलं आहे, धर्मदीक्षा घेतलेली आहे? स्थविर चंद्रवंशी. आणि मग काय केलेलं आहे ते सगळं हे करत असताना आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे दर एकाला ह्या बुद्ध धर्माची दीक्षा देण्याचा अधिकार दिलेला आहे. पुरोहित नाही. पुरोहित कसं की त्यानेच केलं पाहिजे, नाही का? तसं आपल्याकडं नाही. कुणी पण ज्याने दीक्षा घेतलेली आहे, जो आचरण तो धम्माचं आचरण करणारा आहे, तो दुसऱ्या व्यक्तीला धम्मदीक्षा देऊ शकतो. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी हे सगळं ज्यावेळेस 22 प्रतिज्ञा दिल्या त्यावेळेस काही नाकारलेलं आहे तर काही स्वीकारलेलं आहे. म्हणजे नुसतंच असं नाही की मग लोकांना वाटतं की तुम्ही असं म्हणता म्हणजे तुम्ही हिंदू धर्माला नावं ठेवता, नाही का? मग तुम्ही हिंदू धर्मावर हे लादता, मग तुम्ही हिंदू धर्माचं असं हे करता. आपल्याला त्याशी देणं येणं नाही. कारण आपले लोक जर हिंदू धर्माच्या पद्धतीनं वागत होते तर त्यांना हे समजून सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणूनसाठी बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे. आणि मग बाबासाहेबांनी काय केलेलं आहे? पहिली प्रतिज्ञा काय आहे की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही. मग थोडंसं मागे जाऊन जर आपण बघितलं तर ब्रह्माची उत्पत्ती कुठून झाली, महेशाची उत्पत्ती कुठून झाली आणि तो विष्णू कुठून झालं? मग ह्याच्यामुळे ब्रह्मा हा निर्माता आहे, नाही का? मग विष्णू कोण आहे? तर विष्णू पालनपोषण करणारा आहे, सांभाळणारा आहे. आणि मग तो हे कोण आहे? महेश. हे त्यांचे कामही केले. मग आपले लोक त्या पद्धतीने वागणार का? मग ते जर बघायला गेलं तर आता मला असं वाटतं तांत्रिकी आधुनिकीकरण जे आहे ते किती पुढे गेले बरं? किती पुढे गेलेले? आणि मग बघा, मानवाची निर्मिती जर व्हायची असेल तर मानव म्हणजे बघा, मुलगा व्हायचं मुलगी व्हायचं जे कोण व्हायचं असेल, मानवाची निर्मिती व्हायची तर तिथं स्त्री आणि पुरुष हे दोन पाहिजे. आता ते दोन झाल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये सहयोग झाला पाहिजे. पण त्या बाईला गर्भाशय पाहिजे. तर गर्भाशय असेल तर तिथं ते बाळ वाढणार आहे. आणि मग ब्रह्माच्या तोंडातून जन्माला आलेले ब्राह्मण, भाऊतून आले कोण क्षत्रिय, इथून आले वैश्य, आपण सगळे कुठून आलो? त्याच्या पायातून जन्माला आले. कसं काय बरं? मग होतं का? नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे हे सगळं आपण जेव्हा लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपली सदसद विवेकबुद्धी आपण जागृत ठेवली पाहिजे. बाबा तथागतांनी म्हटलेलं आहे, मी म्हणतोय म्हणून नाही. तुम्हाला जर स्वीकार करायचा असेल तर मी म्हणतोय म्हणून नाही. तुमच्या सदसद विवेक बुद्धीला पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पुढे बाबासाहेबांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की मी म्हणतोय म्हणून नाही. मग त्यांनी लादलेलं नाही आपल्यावर, तथागतांनी पण आपल्यावर लादलेलं नाही किंवा बाबासाहेबांनी पण आपल्यावर लादलेलं नाही. हे लक्षात. आम्ही सांगतोय म्हणजे मी सांगतो म्हणजे मी सत्य आहे, म्हणजे मी सांगणार, मी मानव आणि देव यांच्यामधला दूत आहे आणि म्हणून माझं तुम्ही ऐकलंच पाहिजे असं नाही. त्यांनी स्वतःला मानवाचा पुत्र म्हटलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनसाठी मग ब्रह्माची निर्मिती जर अशी झाली असेल तर ह्या ब्रह्माचं आपण काय हे करायचं? आणि त्याच्यामध्ये अजून ते काहीतरी त्यांचा देव ब्रह्म विष्णू आणि महेश, मग तेच का होते दत्ताचं ते 3 ह्याचं मुंडक्याचं. आतापर्यंत ब्रह्म कसा असतो मला माहिती नाही, पण ते रामायण महाभारत ते लहानपणी आपण बघायचो, ती अशी कितीतरी मुंडकी दाखवली जायची त्यांना. मग आता बघायला जर गेलं तर आत्ता जरी आपल्याला असं जर कोणाच्या पोटाला जर बाळ जन्माला आलं तर सांभाळणार का त्या बाळकोणी? तरी काय त्याचं सगळं आता भरपूर असं काय चिटकलेले असतात 2-2, 3-3 असं येतं, लक्षात येतं आपल्याला ते लगेच. आता आपण सगळं कशाचा जमाना आहे? मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, लगेच आपल्याला ते व्हिडिओ वगैरे येतात. मग त्याचा स्वीकार करतो का? खऱ्या अर्थाने हा गणपती काय? गणपती. गण म्हणजे काय? आपलं गणराज्य, संघ त्याला म्हटलं जायचं आणि त्याच्यावर तो सगळं नियंत्रण ठेवणारा तो गणपती असं म्हटलं जायचं. थोडक्यात राजा शुद्धोधनाला म्हटलं जायचं. ही गणपती हे असं वेगळ्या प्रकारे दिलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणून ह्यांचं काय केलं करणार, यांना देव मानणार नाही. आता त्या येऊन पुढं ते लग्न वगैरे ते तर खूप वेगळं.
कुणाची याची निर्मिती मानवाची निर्मिती कशी झाली? आता मानवाची निर्मिती कशी झाली की जीवाचीच निर्मिती कशी झाली तर अमिबापासून झाली आहे की नाही? मग हे सगळं आश्मयुग लोहयुग आपण जर बघितलं वैदिक काळ वगैरे हे पुढं हे केलेलं म्हणजे माकडाचं आपण हे करतो ना, माकडाचं चांगलं हे झालेलं आपलं रूप असं म्हणतो आपण. मग हे सगळं पूर्वीचं जर सांगायला गेलं मग या सगळ्या जर गोष्टी अशा काल्पनिक असतील पौराणिक असतील या कथांना काही एक अर्थ नाही तर ह्या कशाला आपण स्वीकारायच्या? म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केले पहिले प्रतिज्ञा काय सांगितली की मी ब्रह्म विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही. मग दुसरी प्रतिज्ञा काय आहे तर मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही कारण जातीयता वर्णव्यवस्था त्यांनी ती जोपासलेली नाही. आत्ताचा तो उभा केलेला. मग हे रामाचा कसा जन्म झाला माहिती आहे का कुणाला? रामायण कधी ऐकलंय का? मग त्यांनी काय सांगितलं तर ते कुणीतरी ऋषी होते त्यांनी ते फळ दिलेलं होतं पुन्हा आलं तेच फळ खाल्ल्याने मुलं होतात का? नाही. मग राम हाच तो पुष्यमित्र जे म्हणतात ना ते त्याचं ही आहे बरोबर ना? बरोबर आहे. पुष्यमित्र शृंग ते याने हत्या केलेला मग ते आहे ते म्हणजे आपलंच आहे पण त्यांनी काय केलं ते देव ही कल्पना त्याला दिलेली आहे म्हणूनसाठी त्यांनी काय म्हणले. आणि कृष्ण कोण आहे तो माहिती आहे का? भांडणं लावून देणारा, भावामध्ये भांडण लावून देणारा हा कृष्ण महाभारतातलं आहे ना हे पात्र. आणि हे सगळं जेव्हा आपण बघतो त्यावेळेस बाबासाहेबांनी हे पण काय केले तुम्हाला नाकारायला सांगितलेलं आहे. त्यानंतर तिसरी प्रतिज्ञा काय आहे? मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. या आंधळ्या विश्वासाने हजारो वर्ष फसवणूक झाली आणि ही प्रतिज्ञा काय हिंदू धर्मातील प्रमुख देवदेवतांना नाकारणारे आहेत कारण हे देव काल्पनिक आहेत. हे वरील देव जगाचे कर्ते आहेत हे सत्यावर टिकत नाही म्हणून त्या नाकारलेल्या आहेत. म्हणजे हे त्या सगळ्या पौराणिक कथा आहे भाकड कथा आहेत कुणीतरी रचलेल्या आहेत आणि म्हणूनसाठी यातले जे देव धर्म आहेत ते आपण काय करायचे सोडून द्यायचे म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे हे नाकारलेलं आहे. त्यानंतर काय आहे तर पाचवी प्रतिज्ञा देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. ही प्रतिज्ञा नाकारताना जगाच्या मानवाच्या कल्याणासाठी देव अवतार घेतो. बघा कुठं देव अवतार घेतो असं कुठं असतं का? मग हे पुराण मत्स्य पुराण ते नवनाथ पुराण हे काय काय आहे बघा. हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी नागपूर ह्या ठिकाणी दीक्षा घेतली तर तिथे नागवंशी लोक राहत होते आणि शूर पराक्रमी लोक होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आपला जो इतिहास सांगायला गेला तर भीमा कोरेगावचा विजय स्तंभ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपले लोक किती शूर पराक्रमी होते आणि म्हणूनसाठी काय केलेले देव कुठं अवतार घेत असत आपल्या त्यांनी काय केलं तथागतांचं पण हे केलं की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. असं काय कोण अवतार बिवतार घेत नसतं. खऱ्या अर्थाने जन्म घेण्यासाठी जे मी सुरुवातीला सांगितलेले ते फायदे आहे आणि तिथं एक स्त्री आणि पुरुष पाहिजे आहे आणि ते बाळाला जन्म दिला पाहिजे. मग जे ह्याच्यामध्ये ते ब्रह्मदेव कधी मेलेला दिसतच नाही. कधी तो तरुणा नव्हता कधी तो म्हातारा झालेला नाही. तो आहे तसंच मला तर बघायला भेटतोय आतापर्यंत चित्रांच्या माध्यमातून ना. म्हणूनसाठी देवाने अवतार घेतला यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. आपल्या सगळ्यांना माहिती काय काय गोष्टी देवाच्या गाभाऱ्यामध्ये पण घडतात. त्यानंतर पाचवी प्रतिज्ञा बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार असे मी मानतो. जर बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे तर हिंदू धर्म लोकाचे लोक बुद्धाला मानतात. मग ते मत्स्य पुराण ते नवनाथ महाराज कुठून आले त्या माशाच्या पोटातून आले उकिरड्यातून कुठला महाराज आला नाही का असं ते सांगतात. हे पुराण आहे म्हणूनसाठी आपल्याला काय केलेलं आहे बाबासाहेबांनी हे सगळं नाकारायला सांगितलेलं आहे. सहावी प्रतिज्ञा मी श्राद्ध पक्ष करणार नाही मी पिंडदान करणार नाही. म्हणजे माणूस जोपर्यंत जिवंत आहे काय सांगितलेलं आपल्या धम्मामध्ये जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंतच आपण त्याची सेवा करायची. मेल्यानंतर कारण माणसाचं शरीर जे आहे काय कसं बनलेलं आहे ह्या वातावरणातल्या 4 घटकांपासून बनलेले पृथ्वी आप तेज आणि वायू. आणि ज्यावेळेस माणूस मरतो जेव्हा येणारा जाणारा हा जो श्वास आहे तो थांबतो आणि ज्यावेळेस ते थांबल्यानंतर काय होतं चेतना आपल्या शरीरातून चेतना जातात
आणि मग ते आपल्या शरीरातले जे ते घटक आहेत ते पृथ्वी, आग, तेज, वायू त्या वातावरणाच्या त्या घटकामध्ये विलीन होतात आणि म्हणूनसाठी काय आहे, एकदा तो माणूस संपला, त्याला जाळला काय, त्याला पुरला काय, कुठे चांगला काय. कारण वेगवेगळ्या धर्माचं तसं पण आहे, कुठंतरी विहिरीत सांगतात एका धर्माच्या लोकांना मेल्यानंतर. माहिती आहे का तुम्हाला? हा, मग ते बघा पारशी लोक, ताईंना माहिती आहे. मग मेल्यानंतर काही होत नाही, म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत, माझ्या मैत्रिणीला मी त्या दिवशी सांगितलं, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला आवाज द्या, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला वस्त्रदान द्या, जोपर्यंत जिवंत आहे त्याला भोजनदान द्या. मेल्यानंतर त्याला काही जात नाही, कुठं काही पोचत नाही. सगळ्यांना माहिती, कबीरांची गोष्ट माहिती आहे. कबीरांना खिरीसाठी दूध आणायला लावलं होतं. आणि मग कबीरांना हे माहिती होतं, ते लहान होते, की लोक असं का करतात. आणि ते काय केले, दुधाचे भांडे आहेत, ते भांडे घेऊन गेलेले आहेत आणि तिथं एक मेलेली गाय आहे. आणि त्या गायीच्या तिथं थांबलेले आहेत आणि त्या गायीला दूध दे म्हणतात. बराच वेळ झालं कबीर पोचलेले नाहीत घरी, अजून कसा आला नाही म्हणूनसाठी घरचे मोठे लोक येतात आणि तेव्हा ते म्हणतात की तू इथं एवढ्या उशीर का थांबलाय. तेव्हा ते म्हणतात, नाही गाईकडून मला दूध पाहिजे, दूध आणायचं आहे ना. तर म्हणतात, अरे इथं मेलेली आहे. म्हणजे पूर्वजांना खीरदान करायची आहे त्या गाईचं दूध नेऊन, आणि मग गाई मेलेली ती दूध देणार का, मग मेलेले खाणार का. त्यांनी प्रश्न विचारलाय, मग जर मेलेले ते खाणार आहेत का. मग तसंच संत गाडगे बाबांचं सुद्धा आहे की ते पिंडदान करायला गेलेले लोक आहेत, तर ते करतात. तेव्हा ते विचारतात, तुम्ही हे काय करता. तेव्हा ते त्यांच्या पूर्वजांना ते देत असतात आणि मग ते गाडगे बाबा पाणी मारायला लागतात. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. खऱ्या अर्थाने हे मनोरंजनातून आपलं काय जाणीव जागृती आहे. म्हणूनसाठी जोपर्यंत माणसाच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्याची सेवा करणं गरजेचं आहे. इतर मग नंतर मेल्यानंतर फक्त आहे राहतात स्मृती, आठवणी. मग बाबासाहेबांनी कुठली प्रतिज्ञा दिली? 7वी, की मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. म्हणजे की मी आता हे जर बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे तर ह्याच्या विरुद्ध मी कुठलंच आचरण करणार नाही. मग बघा, एक आपण भुंग्याची गोष्ट ऐकली असेल. शेण असतं, त्या शेणावर भुंगे असतात, बारीक बारीक भुंगे असतात बघा, आणि ते त्यासारखं ते तोंड खुपसत असतात आणि मग ते इकडून तिकडं उडतात आणि मग ते भुंगे, भरपूर भुंगे बसलेले आहेत आणि मग एक चांगला भुंगा, तिथं चांगल्या बागेत राहणारा भुंगा तिथून चाललेला आहे. ते म्हणतो, अरे हे सगळे शेणावर बसलेले तर आपल्याच जातीचे आहेत सगळे. आणि मग ते काय म्हणतो, त्यांना म्हणतो, त्या भुंग्यांना, बाकीच्यांना म्हणतो, तुम्ही इथं शेणावर काय म्हणून बसलात, चला तिकडं बागेमध्ये चांगली चांगली मधुर फळं आहेत, फुलं आहेत, त्याच्यातून तुम्ही काय करा, तो फळांचा आस्वाद घ्या. त्या फुलांमधून मकरंद आहे ते, तर त्याचा आस्वाद तुम्ही घ्या. तर ते म्हणतात, नाही नाही, हा काय पण सांगतो, जरी आपल्यासारखा दिसत असला तरी पण हे खरंच सांगतो, हे कशावरून. मग त्यातले 2-4 भुंगे म्हणतात, नाही नाही, आपण ऐकू याचं. आणि मग ते काय करतात, त्याच्याबरोबर जातात आणि मग तिथं बघतात तर काय, हा बाबा सगळं चांगलं आहे. आणि मग ते बाकीच्या मग ते तिथं ते मकरंद म्हणजे ते मध वगैरे ते ह्याच्या फुलाच्या ह्याच्यातून असतं ना, ते ग्रहण करतात, त्याच्यामधून ते फळं वगैरे चाकतात ते वेगवेगळी. आणि मग पुन्हा त्या दुसऱ्यांना सांगायला येतात, नाही नाही, त्यानं सांगितलं ते बरोबर होतं. पण तरी पण काही असतात की नाही, त्यांच्या मतात ते ठाम असतात, म्हणतात हे सांगतोय ते खरंच आहे कशावरून. मग ते 2 भुंगे असतात त्यामध्ये असे की बाबा नाही नाही, आपण जर तिथं गेलो तर आपल्याला काहीच, मग आता आपण कसं करू, बरं ठीक आहे आपण जाऊ यांच्या बरोबर, पण आपल्याला जर नाही मिळालं तर मग आपण थोडंसं तोंडात घेऊन जाऊया. मग त्यांनी काय केले, थोडेसे शेणाचे गोळे त्याच्या तोंडात कोंबलेले एका बाजूला आणि ते गेलेले. आणि तिथं गेल्यानंतर मग ते ह्या फळावर बसतात, त्या फळावर बसतात, त्या फुलावर बसतात. जसं जसं ते रस घेतात तसं त्यांना ते स्वाद असा घाण लागतो. ते चांगली चव लागत नाही त्यांना. ते म्हणतात, काय तुम्ही एवढं आम्हाला एवढं लांब आणलं इथं, तर ते काही नाही, उलट त्या शेणापेक्षा पण घाण लागते. तेव्हा ते म्हणतात, असं कसं काय. मग त्यातला एक चतुर असतो, मग ते म्हणतो की खरंच बघू तुम्ही करा तुमच्या तोंडात काय. तर बघता तर ह्याने शेणाचे गोळे तोंडामध्ये ठेवलेले आहेत. तसंच आपल्या लोकांचं आहे. जर एवढा चांगला धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, बुद्धाचा धम्म हा उसासारखा गोड आहे, त्याची सुरुवात गोड आहे, त्याचा मत त्याचा शेवटसुद्धा गोड आहे. आणि एवढ्या चांगल्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जर त्या धम्माच्या जोडीत टाकलेले आहे, पण आपण मागचं जे आहे पोथ्या, पुराणं, देव, धर्म, पुढचं अंधश्रद्धा, रूढी, परंपरा जर घेऊन चालतोय तर तुम्हाला बुद्ध धर्माची आपल्याला गोडी कशी लागणार. म्हणूनसाठी आपण काय करायचं, ते सोडून द्यायचं. 8वी प्रतिज्ञा काय आहे, की मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. म्हणजे काय आहे की आतापर्यंत मग बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, हे 6 प्रतिज्ञा आहेत ते सोडून द्यायला सांगितलेले आहेत. ते नकारात्मक आहेत. आणि मग 7वं काय सांगितलंय की आपल्याला बाबासाहेबांनी
विरुद्ध म्हणजे मी बुद्धाचं धम्माचंच आचरण करेन अशी 7वी प्रतिज्ञा आहे. त्यानुसार 8वं काय सांगतंय की मी काय करणार नाही की क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून, कारण ब्राह्मणाला सवय लावलेली आहे ना. आपल्या मेलेल्या माणसाला जरी काय पोचवायचं म्हणलं ना, ब्राह्मणाला खाऊ घातलं की मेलेल्या माणसाला पोचतो. बरोबर की नाही? काय त्रास व्हायला लागला की लोक मग ते जातात ब्राह्मणाकडं. ब्राह्मणाकडे जातात, त्याला ते विचारतात, मग त्याचं काय मिळतं, त्याला पुरोहितगिरी पैसे मिळतात. आणि मग ते सांगतात हां तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील नाही का, वडील खूप असे वयस्कर होते, त्यांना काय काय पाहिजे होतं, त्यावेळेस त्यांना तुम्ही दिलं नाही आणि म्हणून त्याची तो आत्मा आता काय करतोय, तुमच्या घरातल्या सगळ्यांना त्रास देतोय. हा मग त्रास देतोय, मग आता त्यांना काय खायचं होतं, त्यांना काय आवडत होतं, मग आपलेच लोक सांगतात हां त्यांना सफरचंद खूप आवडत होते पण आम्ही त्यावेळी दिले नाही. हां मग आता तुम्ही काय करा, एक सोन्याचं सफरचंद बनवून आणा. हां आणि मग ते ब्राह्मणाकडे जाऊन ते द्यायचं. बघा ते नागबळी वगैरे काहीतरी लोक नाशिकला जाऊन करतात. हां आणि मग ते पूर्वज आहे त्यांची शांती करायची. असं कुठं असतं का की मेलं संपलं तिथं, म्हणून साठी काय आहे ते मग असं करायला लावतात. मग ते कोणाला मिळतं, ब्राह्मणाला मिळतं. कारण ते काय म्हणतात ना तुम्ही नका आणू, आम्ही करतो, आम्ही आणतो, तुम्ही फक्त काय करा पैसे द्या. हां पैसे द्या. मग ते त्यांच्या करतात. दुसऱ्याच्या पूजेतले हळकुंड, दुसऱ्याच्या पूजेतल्या सुपाऱ्या, दुसऱ्याच्याच पूजेतलं ते गोळा करून आणलेलं असतं. मग ते पैसे ते त्याच्या खिशात टाकतो आणि हे सगळं लावतो. मग आमच्याकडे तर अजून किती 59 जाती आहेत, अनुसूचित जाती जमाती. फक्त ज्यांनी धर्म स्वीकारला, ज्यांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे, तीच जात सुधारलेली आहे. त्यामुळे आपल्यावरच लोक हे खाऊन आहेत की हेच लोक असं का. पण बाकीच्या सगळ्यांनी आपला बुद्ध धर्म स्वीकारलेला दिसून येत नाही, म्हणून साठी ते खितपत पडलेले पण आपल्याला दिसून येतात. मग 9वी प्रतिज्ञा काय की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. आणि बौद्ध धर्मात उच्च नीचता आणि वर्णवाद जातीवाद नाही, त्यामुळे कोणाला नीच मानणे म्हणजे दुसऱ्यांचा अपमान करणे आहे. बघा बुद्ध धर्मामध्ये असं आहे की तथागतांच्या वेळेस बघा तथागत आहे ते शाक्यवंशी आहेत आणि शाक्यवंशी लोक कसे होते, जसं की ते युद्धाला तयार झालेले होते, ते रागिष्ठ होते, म्हणजे ते आगाऊ होते. आणि मग त्यांनी काय केलेलं, त्यांच्याकडं उपाली नावाचा एक कोण असतो, न्हावी असतो. बघा तो उपाली नावाचा जो न्हावी तो त्यांना सेवा देणारा असतो. पण जेव्हा तथागतांचा बुद्ध धम्म तो स्वीकारतो, संघात सामील होतो आणि संघात सामील झाल्यानंतर जे तथागतांचे जे चुलत भाऊ वगैरे आहेत ते काय झाले, परत संघात सामील झालेले आहेत. आणि मग जरी तो उपाली त्यांचा नौकर असला, त्यांना सेवा देणारा असला, तरी जेव्हा तथागतांच्या धर्मामध्ये तो पहिला गेलेला असल्यामुळं ते काय करतात, त्याला वंदन करत असतात, कारण ते अगोदर तथागतांच्या संघामध्ये सामील झालेला आहे. मग इथं काय आहे का जात ऊच नीच नाही, तो अगोदर हे होता मग आता त्याला नको वंदन करायला, नाही. धर्मामध्ये असं होत नाही. वयस्कर जरी असले, बघा एखाद्यानं काय केलं, उपसंपदा वगैरे झालेली, ते भिकू झालेले आहेत आणि ते असतील 18-20 वर्षाचे, म्हणजे 18च्या नंतरच आपण हे करतो. परंतु त्यांच्यानंतर जर वयस्कर ग्रस्त असतील आणि त्यांनी उपसंपदा केलेली आहे आणि त्यांनी भिकू झालेले असतील, तर ते छोट्या भिकूला सुद्धा त्यांना काय करावं लागतं, वंदन करावं लागतं. हा आपला धर्म सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यानंतर काय धम्माचं 10वी प्रतिज्ञा, मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे काय आहे की आतापर्यंत चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार काय झालेलं आहे की जो माणूस ज्या धर्मामध्ये जन्माला यायचा, म्हणजे बिनशिडीच आहे नाही का, बिनशिडीची इमारत होती, मग ज्या धर्मात जन्माला यायचा तो त्याच धर्मामध्ये हातपाय करून मरायचा. आणि मग बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, समताधिष्ठित राष्ट्र बाबासाहेबांना अपेक्षित होतं आणि म्हणून साठी बाबासाहेबांनी मुलगा मुलगी एक समान. तसं की तथागतांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्यांच्या संघामध्ये महाप्रजापती गौतमी, यशोधरा आणि शाक्यवंशाच्या किती 500 स्त्रिया होत्या महाप्रजापती गौतमी बरोबर. त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना संघात समाविष्ट करून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय समान आहे. तथागत अगोदर नाही म्हणत होते, पण आनंदाला जेव्हा कळालं महाप्रजापती गौतमी तर उभे राहिलेली आहे आणि हिची अवस्था, तेव्हा मग ते तथागतांना विचारतात की भगवान स्त्रिया अरहंत पदाला जाऊ शकतात का. भगवंत म्हणतात हो. मग त्यांनी ते म्हटलेलं आहे आणि मग काय केलेलं आहे, त्यांना सुद्धा भिक्षुनी संघात सामील करून घेतलेलं आहे. म्हणजे ही समता आहे, हे लक्षात घ्यायचं. नंतर काय केलेलं आहे, 11वी प्रतिज्ञा आहे, भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा मी काय करीन, अवलंब करीन. मग अष्टांग मार्ग काय आहेत,
म्हणजे अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मग अष्टांग मार्ग काय आहे? तर दुःख मुक्तीचे मार्ग आहेत, नाही का? मग आपण असं म्हणतो काया वाचा मने, काया वाचा मने जे शुद्ध आहे तो बुद्ध आहे. म्हणजे आपल्या कायानं लोकाला दुःख होईल असं आपण काय करायचं नाही, लोकाला त्रास होईल. आपलं मनामध्ये सुद्धा चिंतायचं नाही. हां, आणि बोलण्याचं, आपण जर बोलत असू ती पण एक प्रकारची हिंसा आहे बरं का. आपल्या बोलण्यामुळं जर लोकांना दुःख होत असेल तर एवढं पण कठोर आपण बोलायचं नाही. आता मी माझं उदाहरण सांगते. येतानाचं मला उशीर होत होता आणि माझ्यासारखं तिथं पण घड्याळ आहे समोर, तर मी अशी घड्याळाकडे बघत होती. मी ताईंना फोन करायला आला तरी म्हणून ताईंना म्हटलं ताईंना फोन करा, आणि ताईंना म्हणा या की मग मी आपला वर्ग सोडून असं जाऊ शकत नाही म्हटलं, आणि मला पुढे 4 वाजता प्रवचन आहे. तर त्यावेळेस मला म्हटलं ताई तुम्ही आता कसं जाणार? मी म्हणलं माझा 40 रुपयाचा पास आहे, मी काय इथून चालत जाते, बस पकडते 14 नंबर गली म्हणजे इथं याला उतरीन मी अलीकडे आपल्या इथं, आणि तिथून मी आतमध्ये चालत जाईन. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही, 10-15 मिनिटात मी पोहोचते. आणि नाही म्हणलं असं नाही, मला तर मेसराम ताई आणि आणखीन एक आपल्या 12 ते ताई म्हणलं चला चला आपण दोघी जरी खाली जाऊ म्हणल्या. तर म्हणलं नका येऊ तुम्ही, म्हणलं नाही ताई तुम्ही रिक्षाने जा. तर ठीक आहे म्हणलं मी जाते रिक्षाने. म्हणलं फक्त रिक्षावाल्याला आवाज दिला ते थांबला, म्हणलं आता जाते. म्हणलं नाही ताई असं नाही, आम्ही थांबवलं आहे म्हणल्यानंतर मी पैसे देते ना रिक्षाचे. म्हणलं कसे ना, आता मी जाते ना, तुम्ही दमदान दिलंच आहे मला. नाही म्हणले असं नाही. आणि मग त्या मेसराम ताईंनी काय केलं, 50ची नोट काढली आणि त्या रिक्षावाल्याला त्या देत होत्या. तर रिक्षावाला म्हटलं 10 रुपये माझ्याकडे सुट्टे नाही. तर मी काय म्हटलं ताई माझ्याकडे आहेत मी देते. तरी त्या काय ऐकत नाही मी बोलले ना एकदाचं. मग त्यांनी हे केलं, ते 50ची नोट ठेवली आणि 20च्या 2 नोटा काढल्या. तर मी त्यांना म्हणते की ताई भवतु सब्बं मंगलम, नाही का मी असं म्हणते, कारण त्यांनी हे करतायत म्हणून मी त्यांचं कृतज्ञ व्यक्त करते आणि तुमचं चांगलं हो असं म्हणते. म्हणून मी असं माझ्या दोन्ही हात असे जोडलेले आहेत आणि असे हात जोडलेले होते. तेवढ्यात तिकडून असा बॉल आला आणि तो बॉल बरोबर माझ्या इथं लागला. पोरं तिथं ग्राउंड तिथं खेळत होते. त्यांनी मला ते दमदान ते रिक्षाचे पैसे देत आहेत म्हणून त्यांचं कृतज्ञ व्यक्त होण्यासाठी माझे 2 हात जोडले गेले, म्हणून माझा हा डोळा वाचला. नाहीतर हा इथं जो बसायचा तो डोळ्यावर बॉल येऊन बसला असता, म्हणजे कर मला तो मला. त्यावेळेला आपण लोकांसाठी जेव्हा चांगलं हे करत असतो, मनामध्ये चिंतत असतो, तेव्हा आपलं पण चांगलं होत असतं. हे जरी अवांतर असलं तरी हा माझा इथं येण्यापूर्वीचा अर्ध्या तासापूर्वीचा हा अनुभव आहे, किंवा 1 तास झालं मला येऊन. तर काय आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे तर कुठले आहे तर सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. हा विषय झालाय ना आपल्याला. हां, म्हणजे त्याप्रमाणे जे काय आहे ते आपलं जे वर्तन असणार आहे त्या अष्टांगिक मार्गाप्रमाणे असणार आहे. तर काय होणार आहे की मी त्या दिवशी पण आजीविकेविषयी मला वाटतं बोलली असावी, की जेव्हा आपण जे आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काम करतो, ज्यातून 4 पैसे आपल्याला मिळावेत असं आपण काहीतरी व्यवसाय करतो, जे काय असेल व्यापार वगैरे जे करतो, त्याच्यामुळं इतरांना काही त्रास होणार नाही, इतरांचं काही नुकसान होणार नाही, हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. फक्त मी माझं चांगलं होण्यासाठी दुसऱ्यांचं घर उद्ध्वस्त झालं तरी चालेल असा कधीही विचार करायचा नाही. त्या आर्य अष्टांगिक मार्गाप्रमाणे आपलं जीवन आपण व्यतीत करायचं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनसाठी इथं बाबासाहेबांनी काय केलेली आहे, प्रतिज्ञा दिलेली आहे आपण, की मी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन. मग त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे की 12वी प्रतिज्ञा आहे, भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमिता पाळील. मग 10 पारमिता म्हणजे काय आहे तर ते शील पारमिता. म्हणजे शील म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे शील काय असतं. जसे की आपण इथं आता मगाशी अगरबत्ती लावली, अगरबत्तीचा सुगंध तुम्हाला घ्यायचा आहे तर घ्या, नाही तर नका घेऊ, तो हा दरवळणारच आहे. मग आपलं जे शील आहे, आपलं जे वर्तन आहे, आपलं जे आचरण आहे हे चांगलं असेल तर आता ह्या विहारामध्ये जे काही आता आपण येता जाता सगळ्याजणी बोलता बसता, तर यातलं चांगलं ज्याचं चांगलं शील आहे ते सगळं कुठं बी जा त्याचा गावागाव होणार आहे. त्या आपल्या धम्म उपासिका असेल, कुणी धम्म उपासिका असतील, उपासक असेल, तर त्यांचं काय होणार आहे, त्या शीलाचा गावागाव होणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं कुठलं असेल तर हे शील, आपण शील संपन्न असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विलायतेला राहिले, जेव्हा त्यांचा निरोप समारंभ होता आणि निरोप समारंभाच्या वेळी त्यांच्या टेबलवर काय पेय, मादक पेय ठेवले गेले.
आणि त्यावेळेस बाबासाहेबांना म्हटलं गेलं की मिस्टर आंबेडकर बसा. त्यावेळेस बाबासाहेब म्हणले की मी याला स्पर्श करत नाही. एवढ्या थंडीत कितीतरी अंश डिग्री सेल्सिअस ते तिथलं जे टेम्परेचर असते खाली असतं, म्हणजे थंडीमध्ये तिथं लोक म्हणतात नाही हो तिथं गेला प्यावंच लागतो नाही का. मग बाबासाहेबांनी याला काही स्पर्शसुद्धा केलेला नाही. आणि म्हणून त्यानंतर तिथली एक मुलगी असते, म्हणजे तिथं अभ्यासाला ग्रंथालयात येणारी एक मुलगी आहे, ती अभ्यास करत असते. तिला असं वाटतं असतं तिथं बाबासाहेबांवर असं की बाबा तिला असं वाटतं बाबासाहेबांनी माझ्याकडे बघावं नाही का, आणि बाबासाहेबांनी मला बोलावं. बाबासाहेबांनी तिला असं वाटतं की प्रेम व्यक्त करावं बाबासाहेबांकडे, पण खूप प्रयत्न करते. मग एक दिवशी तिला असं वाटतं की नाही आज आपण कसल्या परिस्थितीत प्रेम व्यक्त करायचं म्हणजे करायचंच. आणि मग ती असं पुस्तकाचा ढिगारा तिच्या हातामध्ये घेतली, नेमकं बाबासाहेबांच्या जवळ आले की ती पाडली. आणि ते पाडल्यानंतर स्वाभाविक आता एखादी वस्तू पडली की मी मागाशी एवढ्या गडबड सांगते ताई पैसे पडले, म्हटलं लगेच ते उचलून माणूस देतं. त्यावेळेस ती बाबासाहेबांना ती प्रेम व्यक्त करतो. म्हणली असं माझं तुमच्यावर प्रेम आहे, आय लव्ह यू काय तर म्हणले असं मिस्टर आंबेडकर. त्यावेळेस बाबासाहेब हसतात आणि बाबासाहेब म्हणतात की 7 समुद्रापलीकडे मी माझं कुटुंब तिकडे ठेवून आलेलं आहे. माझे जे रक्ताची नात्याची जी माणसं आहेत ती तिकडं 7 समुद्रापलीकडे आहेत, आणि मी ह्या देशामध्ये काय शिक्षणासाठी आलेला असताना की मला माहिती नव्हतं एवढ्या दिवस माझ्यावर अपार प्रेम करणारी ह्या देशात पण मला एक बहीण आहे. हे शील संपन्न सगळ्यात महत्वाचं. मग त्याच्यानंतर काय आहे की आणि दानपारमितेला तर आपल्याला माहिती आहे की जे आपला विषय झाला दानपारमिता पण झाला असणार आहे ना. हां, मग जो विषय आहे की मग बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आपल्याला की 13वी प्रतिज्ञा आहे की मी सर्व प्राणी मात्रांवर दया करीन आणि त्यांचे लालन पालन करीन. मग आता हे सगळं फिरून फिरून आपण जातो तर आपण तिथंच येतो. फक्त काय आता संवेग चांगलं वर्तन करण्यावर आपण येऊन ठेवतो फिरून फिरून. मग मी प्राणी मात्रांवर दया करेन. मग आता प्राणी मात्र म्हणजे आपल्या लक्षात येतं की बाबा तथागतांचे जे व्हिडिओ असतील बघा की असं आहे की तथागतांची मूर्ती आहे, तिथं नाग आला मग त्यानं असं केलं, किंवा आपले जे ज्ञानज्योती भंते आहेत बघा ते त्यांनी बघा 25 मागे याच्यानुसार मला मी ऐकलेले कितीतरी वर्ष, पण ते आता 26-27 वर्ष झाली असतील त्यांनी जमिनीला पाटण टेकलेली नाही. ताडोबाच्या जंगलामध्ये ते राहतात. आता मध्ये ते पंढरपूरला गेले होते. म्हणजे असं हे आहे. मग तिथं पण ताडोबाच्या जंगलात काय आहे की हिंस्र शपथ आहेत की नाही. मग त्यांना आपण जर त्यांच्याबरोबर चांगलं राहिलं तर त्यांना सुद्धा आपली भाषा कळते. म्हणून मी जे प्राणी मात्र आहेत. मग आता जसं ही पृथ्वी आहे, आभाळ आहे, आणि हे सगळं कुणाचं आहे, याचं इथं झाडे वेली पशु पक्षी पाणी हे सगळं निसर्गाचं आहे. आणि ह्या लोकांनी काय केलं ते आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवलं होतं. आणि म्हणून आपण ह्याच्यातून बाहेर निघण्याचा आता प्रयत्न करतोय. आणि मग पुन्हा आपण पण ते अन्याय करायचा का जे ह्या लोकांनी आपल्याला केला. म्हणून असं न करता आपल्याला काय करायचं आहे की प्राणी मात्रावर दया करायचे. बनते असतात आणि ते बनते आंघोळीसाठी गेलेले आहेत, स्नानासाठी ते नदीमध्ये गेलेले आहेत. त्या नदीत गेल्यानंतर दोघे सगळेजण ते आंघोळ करत आहेत. आणि ते एक विंचू असा काय करतो तो सारखा ते बनतेच्या पूर्ण असं ते वाहताना त्यांना दिसतो. ते काय करतात ते ओंजळीत घेतात आणि त्या विंचूला बाहेर टाकतात. आणि परत ते विंचू आत येतो, परत त्यांच्या ते निदर्शनास येतं, परत ते विंचूला असं ओंजळीत घेतात आणि परत ते बाहेर फेकतात. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ते विंचूला बाहेर फेकत असतात त्यावेळेस विंचू काय करत असतो, डंक मारत असतो. आणि ते जे कृती चाललेले आहे ते दुसरे भंते बघत असतात आणि त्यावेळेस म्हणतात की भंते किती वेळा झाला आपण त्याला बाहेर फेकताय, ज्या वेळेस आपण त्याला बाहेर फेकताय त्या वेळेस तो आपल्याला डंक मारत आहे. त्यावेळेस भंतेजी म्हणतात की नाही त्याचा तो गुणधर्म आहे, त्याचा स्वभाव गुणधर्म आहे, पण आपला गुणधर्म काय आहे तर आपलं वाचवणं आपला गुणधर्म आहे. आणि म्हणूनसाठी आपण काय केलं पाहिजे, प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे. नंतर काय 14वी प्रतिज्ञा आहे मी चोरी करणार नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जर चोरी केली तर काय होतं. बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे. काय बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे आणि संविधानाच्या नियमानुसार जर बघायला गेलं तर चोरी करणं हा गुन्हा आहे, दारू पिणं हा पण गुन्हा आहे. आणि मग चोरी जर केली तर काय होणार आहे, जेलात जाते, खोटं बोललं जेलात जाते, सगळं. कारण हे आपल्या बापाने आपल्याला अगोदरच हे सगळं संविधान दिले, नंतर बुद्ध धर्माच्या जोडीत टाकलेलं आहे. म्हणूनसाठी आपण काय करायचं आहे की चोरी वगैरे म्हणजे आपल्याला ती प्रतिज्ञा दिलेली आहे. आपण नंतर काय मी व्यभिचार करणार नाही. आणि हे काय आहे की पंचशीलातलं हे 3रं शील आहे बघा, कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्कापदम समाधी आहे. आणि मग
एखादा माणूस जर व्यभिचार करत असेल मग ते काय होतं की ते किती जरी चांगल्या नोकरदार असला पगारवाला असला तरी पण त्याची जी मुलं बाळं आहेत कारण तो पगार कुठं 2 घरामध्ये वाटल्या जाणार आहे नाही का. आणि मग धड इकडं नाही धड तिकडं नाही भांडणं तंटा किती पगार असणार बायको कुठं तर धुणं भांड्याच्या कामाला आहे नाहीतर काय होणार आहे संसार सगळा उद्ध्वस्त घटस्फोट हे काय काय गोष्टी असतात बरं. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 1981ला आपल्याकडे HIV आला नाही का की असे की त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपला जो सहकारी आहे आपली जी सहचारिणी आहे त्यांच्याशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. म्हणूनसाठी बाबासाहेबांनी आपल्याला हे प्रतिज्ञा दिलेल्या आहेत असं वाटतं. 15वी व्यभिचार करणार नाही. तर 16वी काय आहे की मी खोटे बोलणार नाही मी चाडी करणार नाही मी शिवीगाळ करणार नाही हे जे सांगितलेलं आहे की मी खोटे बोलणार नाही. म्हणजे हे 5 प्रतिज्ञा आहेत आपल्या की मी दारू पिणार नाही की सुरा मेरय मजपा माद ठाणा वेरमणी. म्हणजे माझ्या मेंदूला ज्या पदार्थाचं सेवन केल्यामुळं माझ्या मेंदूला झिंग येईल असल्या कुठल्याच पदार्थाचं मी सेवन करणार आहे. म्हणजे हे पंचशील आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला ह्या प्रतिज्ञा दिलेल्या आहे त्याच्यामध्ये. मग हे त्यानंतर दुसरं काय की प्रज्ञाशील आणि करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. म्हणजे काय की नीतीनं वागन. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. म्हणजे प्रज्ञा म्हणजे काय तर बुद्धी. मग प्रज्ञा म्हणजे बुद्धीचा आहे का तर त्याचा अर्थ निघायचा आहे का तर नाही. आपल्याकडे प्रज्ञा आणि बुद्धी एकच धर्म आणि धम्म एकच असं नाही. धर्म वेगळा आहे धम्म वेगळा. प्रज्ञा वेगळी आहे बुद्धी वेगळी. प्रज्ञा का वेगळी आहे ज्या हातामध्ये ज्या माणसाने चाकू घेतलाय खाण्यासाठी तर त्यानं जर एखाद्या माणसाचा मृत्यू होत असेल तर ती बुद्धी आहे ती प्रज्ञा नव्हे. पण ज्या रोग्याला ऑपरेशन करून त्या रोग्याला त्याचा ते शरीराचा अवयव कापलाच जातो ना नंतर शिवला जातो पण त्याच्यातून त्याच्या ज्या रोगाचं जे काही निदान असेल त्यानुसार त्याला त्याचं पोट फाडलं त्याचा कुठला एखादा अवयव फाडला आणि त्याच्यावर पुन्हा काय केलं औषधोपचार करून जे काय एखादा नको असणारा भाग त्रास देतोय तो काढून टाकला पुन्हा तो शिवला. ही आहे प्रज्ञा. आणि ते डॉक्टर काय करतात या प्रज्ञेमुळं त्या पेशंटचा काय करतात जीव वाचवतात हे महत्त्वाचं. आणि प्रज्ञा आणि करुणा प्रज्ञा आणि शील आणि त्याचबरोबर करुणा म्हणजे ह्या 3 तत्वांची मी सांगड घालीन. म्हणजे मी काय होणार आहे त्याप्रमाणे वागणार आहे. माझं शील जोपासणार आहे आणि करुणा की आपण म्हणतो दया माया जी आहे तसं कारण हे तथागतांना आपण काय म्हणतो महाकारुणिक म्हणतो की नाही. मग तसं या 3 तत्वांची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करेन. म्हणजे माझ्याकडे करुणा असणार आहे माझ्याकडे प्रज्ञा असणार आहे माझ्याकडे शील असणार आहे. आणि असं जर माझ्याकडे सगळंच आहे तर मला सगळे लोक नावं ठेवणार आहेत का नाही. माझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा वेगळा असणार आहे. म्हणजे मी लोकांच्या मध्ये एक वेगळी प्रतिष्ठित असणार आहे. डाळी पिताई म्हणलं हा बाबा खूप चांगलं बरं का खूप चांगलं. म्हणजे कधी कोणाला काय टाकून बोलत चांगलं बोलतात गोड बोलतात लोकांना मदत करतात शीलवान आहेत. त्याच्याकडे बघा त्यांच्या जर घरी गेलं त्याच्याकडे मांजरी आहेत कुत्री आहेत. माझ्या मैत्रिणीकडे बघा 5 मांजरी आहेत. म्हणजे की जे काही प्राणी वगैरे आपण याच्यावर दया करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपल्याला जसं म्हणजे जीव आहे जीवाला सांभाळणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून फक्त जीवालाच हे दिलेलं आहे का. डोंगर असला तर डोंगर पोखरण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही बाबासाहेबांनी. झाड असेल तर झाडाची फांदी तोडण्याचा अधिकार पण बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला नाही. आणि कायदा तर सगळ्यांना समानच आहे. मग तो काय तो हे आहे त्याचं नाव सलमान खान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग 19वी प्रतिज्ञा काय तर मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. म्हणजे की हजारो वर्ष आपल्या धर्माला आपला जो समाज आहे हा गावकुसाबाहेर राहिलेला समाज आहे. आपल्या लोकांना काय कामं होती तर त्या चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार त्याच्यात तर ठेवलं परंतु जाती निर्माण केल्या आणि जाती निर्माण केल्यानंतर त्या जातीच्या लोकांना वेगळी कामं दिली. महार जातीचे लोक त्यांनी काय करायचं जनावरे ओढून टाकायची. ते मातल समाजाचे लोक आहेत त्यांनी काय करायचं ते रशीचं काय करायचं गावामध्ये कुणाचं काय झालं तर ते हलगी वाजून ते काय करायचं दवंडी पिटायची. म्हणजे ज्या जाती कशावर नाही फुलमाळी म्हणते फुलांचा व्यवसाय करणारे म्हणून फुलमाळी वेगवेगळ्या जातीचे लोक त्यांना तर त्या नावावरून त्यांच्या कामावरून जाती
असं ते केलं गेलं. आणि म्हणूनसाठी बाबासाहेबांचं बघा 15 ऑक्टोबर 1956चं भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात की केसरीमध्ये एक पत्रकार सारखा लिहायचा की बाबासाहेब त्या लोकांना, त्यांच्या समाजाला की गुरं वाहू नका असं का म्हणतात, मेलेली जे जनावर आहे ते वाहू नका असं का म्हणतात. त्या बाबासाहेब म्हणतात की मी त्यांना असं म्हणतो, तुमची मेलेली म्हातारी आम्हाला सांगा ना न्यायला, मेलेली म्हातारी नाही करून देत, पण त्यांची मेलेली म्हैस हे करायला सांगतात, जिवंतपणे तिचं दूध हे लोक पितात आणि मेल्यानंतर ती आम्ही ओढून टाकायची. तर तो पत्रकार सारखा सारखा केसरीमध्ये देत असतो. शेवटी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर तो एक चिठ्ठी बाबासाहेबांकडे देतो आणि दुसऱ्यांच्या हातून तो चिठ्ठी पोस्ट करतो. त्या बाबासाहेबांच्या लक्षात अरे हा तोच पत्रकार. मग बाबासाहेब त्याला म्हणतो बाबासाहेबांना की अमुक अमुक या गावी दरवर्षी एवढी एवढी जनावरं मरतात आणि ती जनावरं जर मेलेली जर तुमच्या लोकांनी ती ओढून टाकली तर त्याच्या शिंगांचे, त्यांच्या खुराचे, त्यांच्या याचे मांसाचे, त्यांच्या कातडीचे 500 रुपये तुमच्या लोकांना मिळतील. मग तुम्ही एवढं तुमच्या लोकांचं का नुकसान होऊन देता, तुम्ही असं हे करता. आणि जो आपले जे लोक आहेत म्हणजे आपल्या साहेबांना काही कळत नाही, का उत्तर देत नाही त्याला ते. मग तेव्हा बाबासाहेब मग त्या माणसाला म्हणतात की तुम्हाला उत्तर समोरासमोर हवंय, सभेत हवंय की लिहून हवंय, म्हणजे मी इथंच तुम्हाला उत्तर देतो. मग ठीक आहे. मग त्यानं म्हटलं मला इथंच उत्तर द्या. मग तुम्हाला एवढंच हेच बोलायचं आहे का, आणखी काय बोलायचं आहे? नाही नाही, मला तुम्हाला हेच विचारायचं आहे. मग तेव्हा बाबासाहेब म्हणतात की तुमच्या घरात माणसं किती आहेत? मग तेव्हा तो म्हणतो की माझी बायको, मला 4 मुलं, माझा भाव, त्याची बायको, त्याला 4-5 मुलं. मग बाबासाहेब म्हणतात तुझं तर कुटुंब मोठं आहे, तुमचं कुटुंब मोठं आहे, मग पैशाची गरज तुमच्या लोकांना आहे काय? पैशाची गरज तुमच्या लोकांना आहे, तुझ्या कुटुंबाला आहे, तर असं करा, तुम्ही ते काम करा. बाबासाहेब त्याला म्हणतात तुम्ही ते काम करा आणि दर वर्षाला 500 रुपये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तजवीज मी करतो. असं बाबासाहेबांनी उत्तर दिलं. माझ्या समाजाचं तुम्ही काही माझ्या समाजाकडे लक्ष देऊ नका, जे आहे तसे जगतील तसे ते जगतील, त्याच्यासाठी मी आहे, असं बाबासाहेबांनी प्रत्युत्तर दिलेलं दिसून येतं. तर 20वी प्रतिज्ञा आहे तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटली आहे आणि बुद्धाच्या धम्मापर्यंत बद्दल काय आहे विश्वास व्यक्त करणारी ही प्रतिज्ञा आहे. मग तोच सद्धम्म आहे. मग धर्म काय सांगतो आपल्याला? 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख समुदाय आहे आणि दुःख आपण नष्ट करू शकतो. नंतर आर्य अष्टांगिक मार्ग आहेत. या दुःखाचा मार्ग सगळं म्हणजे दुःख विनाश करण्याचा मार्ग आहे. 10 पारमिता आहेत. हे सगळं जर आपल्या ह्याप्रमाणे जर आपलं जीवन व्यतीत करत असू तर काय आहे, हा सदधम्म आहे, म्हणजे हा चांगला धम्म आहे. मग आता हे पुढच्या अंधश्रद्धा रूढी परंपरा ज्या बघतो तर ह्या किती वाईट आहेत. की एखाद्याला जर मुलगा नाही का, त्यासाठी नवस करायचा, मग तिकडं कोंबडं कापायचं, तिकडं बकरं कापायचं, असं आपल्या धर्मामध्ये आहे का? नाही. विज्ञानवादी धम्म आहे आणि तो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणूनसाठी बाबासाहेबांनी प्रतिज्ञा आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? 21वी प्रतिज्ञा आहे माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. म्हणजे हजारो वर्षापूर्वी जो हिंदू धर्माने आपल्या लोकांवर एवढा अन्याय केला, एवढा अत्याचार केला, ज्यावेळेस बाबासाहेब म्हणतात जेव्हा मी धर्माचा स्वीकार केला तेव्हा मला खूप असं चांगलं वाटत होतं, असं वाटलं की मी नरकातून बाहेर आले, असं बाबासाहेबांचे विचार आहे. म्हणजे किती हे आहे, किती भयानक परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमधून कारण बाबासाहेबांनी की हा जो म्हणजे हे मनुस्मृतीप्रमाणे जे जीवन जगत होते की आपल्या लोकांना अन्याय अत्याचार जे करत होते, आपल्या लोक माणूस म्हणून पाणी निसर्गाचे देण आहे, त्या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार आपल्याला नाही. ज्या पाण्यामध्ये कुत्री मांजर तिथं पोहतायत, तिथं ते पाणी पितायत, तिथं आपल्याला स्पर्श करता येत नाही त्या पाण्याला. मंदिरात जर गेलं तर मंदिरासमोर कुत्री बसतात बघा. आता पण तुम्ही बघा जाताना कुठं मंदिर वगैरे असलं तर पण तर तो अधिकार आपल्याला माणूसच म्हणून देत नाहीत. मग आपल्याला काय ते जनावरांच्या पुढचीच वागणूक होती आपल्याला. आणि म्हणूनसाठी बाबासाहेब म्हणतात की मी ह्या काय करतो, हा जो धर्म आहे त्याला मी काय केलेला आहे, याच्यातून त्याग केला. माझा नवा जन्म मागचं जे होतं ते सगळं मी सोडून दिलेलं आहे. आता माझा नवीन जन्म आहे. नवीन जन्मामध्ये सगळे नवीन नातेवाईक आहेत, म्हणजे सगळे नवीन आहेत, ते सगळे म्हणजे नवीन नवीन जन्म झालेला आहे. आणि आता हा कसा आहे, हा धर्म हा चांगला धर्म आहे.
म्हणजे ह्याच्यामध्ये काय की जसं मी मगाशी उदाहरण दिलं की ओंजळीमध्ये जर समुद्राचं पाणी घेतलं तर ते कुठल्या नदीचं हे कळत नाही, तशा अर्थाने. त्यानंतर 22वी प्रतिज्ञा काय आहे की मी परबुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. म्हणजे काय केलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा की आतापर्यंत जे काही मी हिंदू धर्माच्या पद्धतीनं जगलेलं आहो किंवा हिंदू धर्मातल्या लोकांनी जे काही आमच्या लोकांना मनुष्य असा आमच्या लोकांचा छळ केलेला आहे. कारण आपल्या लोकांना बघा आपल्याला ते आठवत असेल एखादी गोष्ट की आपल्या माणसाचं एक पत्र असतं आणि ते पत्र त्या सावकाराकडं किंवा त्या प्रतिष्ठित जमीनदाराच्या घरी ते वाचायला लागते. कारण गावामध्ये एका दुसरा माणूस वाचणारा असायचा आणि ते पत्र तो घेऊन जातो आणि तो पत्र घेऊन गेल्यानंतर तो काय करतो त्या माणसाच्या हातात देतो, बाबा माझं हे पत्र एवढं वाचून दाखवा. त्यावेळेस त्याची बायको म्हणते अमुक अमुक मारा आलाय ना, मग आता असू द्या ना, घ्या ना लाकडं पुडून. मग त्याच्याकडून लाकडं पुडून घेतली. त्यानंतर म्हणजे आता आलाच आहे ना तो, तर मग जाऊ द्या ना आपल्या वंशाला हे पाठवायचंय, द्या ना त्याला पाठवा ना. मग त्याला ह्या त्या गावाला त्या वंशाला काय द्यायचं ते द्यायला लावलेलं आहे. मग तिथून आल्यानंतर 2 दिवसांनी त्याला सांगितलं अरे ते मुंबईला तुझी कोण मावशी आत्या होती ना ती वारली. म्हणजे आपल्या माणसाच्या भावनाशी पण खेळलेला आहे या लोकांनी. म्हणजे किती विचित्र वागणूक या लोकांनी आपल्याला दिली रे. आपले लोक म्हणजे आपला जो समाज आहे ग्रामीण भागात जर बघायला गेलं, जास्त काय नाही 40 वर्षापूर्वीचा काळ सांगते मी आपल्याला. आपले लोक काय करत होते ते झाडलोट करायचे, त्या बदल्यामध्ये काय देत होते ते लोक, खरकट शिळं पाकळ त्यांना देऊ वाटेल. अजून सुद्धा आता आपण सगळ्या चांगल्या अवस्थेत राहणाऱ्या महिला आहोत, पण मी स्लममध्ये राहते. माझ्याकडची बाई धुणं भांड्याच्या कामाला जाते, किती 700-800 रुपये एका घरातून, 1000-1200 रुपये एका घरातून काय तिला मिळत असतील. पण तिच्या फ्रीजमध्ये एखादा पदार्थ बरेच दिवस ठेवलेला आहे, ती तेव्हा आणला तेव्हा येणार नाही, बरेच दिवस त्याला नाही खाल्ला पाहिजे, अशा अवस्थेत ते बाईला देतात. आताची पण परिस्थिती आहे, असं काही बदललेलं एवढं वातावरण दिसत नाही. आणि म्हणूनसाठी आहे एवढं की आपल्याला माणूसच म्हणून देत नव्हते. म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केलं आहे, 14 ताळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. काय 14 ताळ्याचं पाणी नव्हतं प्यायचं त्यांना, अस्मितेसाठी लढा होता. पर्वतीचा सत्याग्रह केलेला आहे, काय देवळात जायचं नव्हतं. आम्ही पण माणूस आहोत, आम्ही माणसंच आहोत हे दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी एवढं सगळं केलेलं दिसून येतो. नाशिकचा काळारामचा सत्याग्रह, ते तर काय उघडलंच नाही मंदिर, माहिती ना आपल्या सगळ्यांना. काय गोदातेरी पडला सैनिक महाराज काहीतरी गाणं आहे ते, काय मला नाही ते गाणं काळ्या रामाचा दरवाजा. 5 वर्ष काहीतरी तो लढा चालला, तरी पण तो काळ्या रामाचा दरवाजा उघडला गेला नाही. मग काय त्या काळ्या रामाचं काही दर्शन घ्यायचं नव्हतं बाबासाहेबांना, हे लक्षात घ्यायचं आपण. म्हणून आपला इतिहास आपण वाचला पाहिजे. महामानवांनी आपल्याला जर एवढं त्यांची 4 मुलं गाढून बघा, ज्यावेळेस रमेश नावाचा मुलगा झाला आणि तो गेला सुद्धा, आणि बाबासाहेबांना रमाईने पत्रातून कळवलं की आपला रमेश नावाचा मुलगा झाला पण आणि तो गेला पण. किती दुःख झालं असणार आहे त्या बापाला. किती जरी मोठा एवढा विद्वान असला, किती जरी पंडित असला, युगंधर असला, ज्ञानप्रकाशातला ज्ञानाचा अथांग सागर असला, तरी पण दुःख. शेवटी माणूस होता आणि बाप म्हटल्यानंतर ते किती दुःख की आपलं मूल गेलेलं आहे, राजरत्न त्यांच्या हातावर गेलेला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी ते काय परिषदेला जायचं आहे आणि त्यांचे त्यावेळेस भाऊ म्हणतात की अरे एवढा आवडणारा एवढा लाडका राजरत्न गेलाय आणि तू कुठं निघालाय. तेव्हा काय म्हणतात बाबासाहेब की असंख्य म्हणजे कोट्यावधी राजरत्नाचे, मी जर आता गेलो नाही तर कोट्यावधी राजरत्नाचे संसार हे उघड्यावर येतील. विचार केलाय का बाबासाहेबांनी कुठला. म्हणूनसाठी ज्या महामानवाने आपल्याला एवढं सगळं वैभव दिलेलं आहे, ज्यांच्यामुळं शिक्षण घेतलं, ज्यांच्यामुळं आरक्षण, ज्यांच्यामुळं नोकऱ्या, ज्यांच्यामुळं पेन्शन, आणि दोन्ही पेन्शन मिळते की नाही सगळ्यांना निवृत्त झालेल्यांना दोन्हीकडं. परत तिकडं आईच्या ह्याच्यामध्ये पण हिस्सा, वडिलांच्या ह्याच्यात हिस्सा आहे, परत इकडं पतीच्या इकडे ह्याच्यात हिस्सा आहे संपत्तीमध्ये. परत जरी घटस्फोट जरी झाला तरी त्या पतीच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार बाबासाहेबांनी महिलांना दिलेला दिसून येतो. जे हिंदू कोड बिल होतं ते त्यावेळेस नाही पारित झालं, त्यावेळेस बाबासाहेबांनी तिथं कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. कोण आहे एवढं कोट्यावधीची उलाढाल झाली काल परवा, कशासाठी, खुर्चीसाठी. पण आपल्या बापांनी काय केलेलं आहे, तिथं कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला. का तर महिलांसाठी जे अधिकार त्यांना हक्क पाहिजे होते त्यांनी जे केले होते ते तिथं देऊ दिले नाहीत. म्हणून कालांतराने ते पुन्हा ते आपल्याला सगळ्यांना मिळालेले आहे, ते लक्षात घ्यायचं. मी आज इथं आली, आपण जी मला संधी दिली आणि 22 प्रतिज्ञा
मांडण्याचा मी प्रयत्न केला. पहिल्यांदा मी हा विषय घेतलेला आहे. तो आपल्यापर्यंत कसा पोचला माहिती नाही. विषयाला मी न्याय दिला का नाही तो मला माहिती नाही. जशा पद्धतीने मला तो सांगता आला तशा पद्धतीने मी आपल्या पुढं हा सांगितलेला आहे. आपण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. अतिशय उपयोगी भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये आपल्या दुधापर्यंत विषय पोहोचवलेला आहे. त्यासाठी 3 वेळा आपण साधुवाद करणार हात जोडायचे. साधू साधू साधू. पुढचा विषय आपला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना दिलेला संदेश. अगदी आपण जाणीवपूर्वक त्या प्रत्येक शब्दांवर त्याच्या लक्ष द्यायचं आहे. काय नेमका संदेश दिला बाबासाहेबांनी आपल्याला माहिती आहे. त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर हा विषय आपल्याला 15 मिनिटाचा ब्रेक आहे आणि त्यानंतर पुढचा विषय. त्याचबरोबर या ठिकाणी आलेल्या आपल्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. त्यांना आम्ही पूर्ण करते आणि